खरं तर आपला आवाका हा केवळ कोकणापुरता नाही आहे. आपण संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहात, इंडस्ट्रीज अनेक ठिकाणी रोजगार निर्मिती करत आहात. हे करत असताना मगाचा जो माझा प्रश्न होता की कोकण संवर्धनाकडे म्हणून अधिक लक्ष दिलं जातं, पण तुम्ही कोकणवासियांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करू शकलाय का की ज्या इंडस्ट्रीज येत आहेत त्याने कोकणाचं नुकसान नाही होणार, मात्र कोकण अधिक समृद्ध होईल जेव्हा कोकणातल्या हाताला शेती व्यतिरिक्त अधिकचं काम मी मिळेल? मगाशी तेच सांगितलं की कोकणामधल्या तरुणांचा जो काही विचार होत आहे तो नक्की बदलतोय. म्हणूनच रत्नागिरीच्या जिल्ह्यासारख्या ठिकाणी 30,000 कोटीचे प्रकल्प आम्ही आणू शकलो. त्याची कामं देखील सुरू झालेली आहेत. आणि कोकण संवर्धन हे पर्यटनातनं देखील होऊ शकतं, कोकण संवर्धन हे विकासात्मक देखील होऊ शकतं. आणि अजून एक आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची बाब आहे की युनेस्कोनं जागतिक काही स्थळं जाहीर केली 12. त्याच्यामध्ये 11 किल्ले हा आपल्या महाराष्ट्रातले आहेत. नक्कीच. आणि त्या 11 पैकी 4 कोकणातले आहेत. त्याच्यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी जिल्ह्यातला सुवर्णदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे. त्याच्यामुळं पर्यटनाचं पोटेन्शियल देखील कोकणामध्ये फार मोठ्या ताकदीचं आहे आणि त्याचा देखील चांगला उपयोग करून पर्यटक आमच्याकडे येतील आम्ही प्रयत्न करतो.